किती झाले? 38 झाले. एवढे कसे होतील? काहीतरी प्रॉब्लेम आहे मीटरमध्ये. आहेत का सुट्टे? हां, आहेत आहेत. तपासून घ्या जरा. अहो चालू आहे. हां, या. द्या ना 2 रुपये. अहो सुट्टे नाही आहेत. रिक्षाचा धंदा करता पैसे सुट्टे ठेवता येत नाही काय? अहो तुम्ही 8 सुट्टे द्या. जाऊ दे. वर उर्मट असं का असं बोलायचं का गिऱ्हाईक अशी? अरे जाऊ दे काय 2 रुपये नाही नाही द्या पैसे द्या. तिकडे असतील बघा, तिकडे बघा. ठीक आहे, असं करा 2 रुपयाची रिक्षा फिरवा. मला माहिती आहेत का यांचे ट्रिक्स? फिरवा. हां, बस बस झाले 40 रुपये. 41 नाही करायचे मला. जा. हां, 2 रुपये वसूल. काय माकड पाळलंय, काडी मोड घ्या. काय म्हणालास? काय म्हणालास? ऐ! हसतीयस? हा, मजा येते तुला, हसतीयस? नाही, मी ऍक्च्युली आज खुश आहे. आय एम हॅपी. तो मला माकड म्हणाला म्हणून तू हसतीयस. तू आज काहीतरी ऍक्टिव्हिटी केलीस. 2 रुपयासाठी का होईना भांडलास. बरं वाटलं मला. 2 रुपये? 2 रुपये म्हणजे तुला मस्करी वाटते? हा, तू माहिती आहे तुला ही प्रॉपर्टी कुठून आली आहे? हे 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 माझे आजोबा काश्मीरवरून अस्सल केशराच्या डब्या मागवायचे. नंतर मंडईत जायचे, मक्याच्या कणसाचे तुरे काढून आणायचे, ते बारीक 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 कापायचे, ते केशरामध्ये मिसळायचे, 2च्या 12 डब्या करून पुण्याच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये विकायचे. असा पैसा उभा केलाय त्यांनी. आणि त्यांनी ह्यांना म्हणजे हे माझे वडील आहेत ना, त्यांना वकील बनवलं, वकील. आणि ह्यांनी लिटिगेशनमध्ये अडकलेल्या प्रॉपर्ट्या कुठून कुठून शोधून काढल्या, त्या लढल्या, त्या जिंकल्या आणि स्वतःच्या प्रॉपर्ट्या बनवल्या. ही पण प्रॉपर्टी त्यातलीच आहे. या महान कलावंतांनी मेहनत करून ज्या प्रॉपर्ट्या बनवल्या त्या सांभाळण्याऐवजी मी जर भलतेच उद्योग करत बसलो तर ह्यांचा आत्मा तळतळणार नाही. खरंय. मग आपल्याकडे खूप पैसे आहेत ना? हो, मग आपण पुण्यात एक 2 BHK घेऊन शांतपणे राहूया. बाबा, आजोबा, तुमची सून काय म्हणते ऐकलत? अविनाश, उद्या सकाळी तू जर माझ्याबरोबर टेकडीवर आला नाहीस तर मी तुला डिवोर्स देईन. ऐकलत? ऐकलत?